जुनीच कर प्रणाली यावेळीही लागू राहणारे अंतरिम बजेट आहे जे सादर करण्यात आलेले आहे सभागृहासमोर। आयकरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये, कर प्रणाली कोणतीही बदल करण्यात आलेली नाहीये। मात्र अनेक महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या आहेत। मात्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड आहे। सगळे आस लावून बसलेले होते की करामध्ये किंवा कर प्रणालीमध्ये काही बदल होतोय का, टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होतोय का। मात्र कोणताही बदल या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे जे पूर्वीचे टॅक्स स्लॅब्स आहेत, जी पूर्वीची नुसार कर प्रणाली आहे तीच याही वेळेला पुढच्या वर्षासाठी निदान आता पुन्हा बजेट सादर करेपर्यंत तरी कायम राहणार आहे। टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। अंतरिम बजेटमध्ये करदात्यांसाठी कोणतीही नवी घोषणा नाहीये। यासोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिनेशन जे आहे महिलांसाठीचं 4 ते 14 वयोगटातील मुलींसाठीचं सर्वायकल कॅन्सरसाठीचं त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी जो निधी किसान सन्मान निधी असेल किंवा पंतप्रधान त्या ठिकाणी जो फसल विमा दिला जातो त्या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्या मर्यादेत जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। मात्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे आयकरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। तर 2025 फिस्कल डेफिसिटचं टार्गेट जे आहे ते 5.1% ठेवण्यात आलेलं आहे। सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलेलं आहे। पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीणमध्ये 3 कोटी घर आतापर्यंत देण्याचं म्हणजे जे टार्गेट आहे ते 3 कोटीपर्यंतचं आम्ही पूर्ण करत आणलेलं आहे। या पुढच्या काळात 2 कोटीचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे। या सगळ्यात एक महत्त्वाची घडामोड सर्वसामान्य ज्या घोषणेकडे लक्ष लावून बसलेले डोळे लावून बसलेले असतात, लक्ष दिलेलं असतं त्या सर्वसामान्यांचं ते म्हणजे करदात्यांसाठी कोणताही बदल नाहीये, कर प्रणालीत कोणताही बदल नाहीये।